वकील संघ यांच्यामार्फत आम्ही गेल्या वर्षभरात एक मार्गदर्शन शिबिर दर शनिवारी आयोजित करत असतो. याच मार्गदर्शन शिबिराचा एक आज भाग म्हणून आपणास आज सातारा जिल्ह्यामधील एक अभ्यासू वकील ॲडव्होकेट संतोष भोसले सर आज आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता लाभलेले आहे. सरांच्या बाबतीत थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सरांचं आम्ही लॉ कॉलेजला पास होण्यामागे सरांचा खूप मोठा वाटा आहे. कारण की सरांच्या नोट्सवर संपूर्ण कॉलेजमध्ये एक्झामला सरांच्याच नोट्स खूप प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये त्यामुळे सर कॉलेजमध्ये सगळ्यांना परिचित आहे. सरांना विद्यार्थ्यांना शिकवण्याची खूप आवड आहे. सरांचं शिकवणं आम्ही सरांचे स्वतः विद्यार्थी राहिलेलो आहोत. थर्ड इयरपर्यंत मी सरांच्या क्लासला जात होतो. सरांच्या नोट्स मी त्याचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे सरांचा अभ्यास खूप चांगला असून आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होईल अशी मला आशा आहे. तर कोरेगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष भंडारे सर यांना मी विनंती करतो की सरांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सरांचं स्वागत करा. सरांना थोडक्यात माहिती आपल्याला तालुका वकील संघाचे अध्यक्ष सुभाष भंडारे सर देतील. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित असणारे सर्वांची परिचित असे प्राध्यापक ॲडव्होकेट संतोष दत्तात्रय भोसले हे यांना वेगळा परिचय करून देण्याची खरं तर आवश्यकता नाही आहे. कारण लॉ कॉलेजला 2003 सालानंतर किंवा 2000 सालानंतर जो विद्यार्थी आला त्या प्रत्येक विद्यार्थ्याला संतोष भोसले सरांची माहिती आहे. आणि जसं अमितने सांगितलं त्याप्रमाणे हे विद्यार्थी घडवण्यामध्ये ते वकील होण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. संतोष भोसले सरांची विशेष ओळख म्हणजे ते आपल्याच तालुक्यातले आरबवाडी गावचे मूळचे आहेत आणि त्यांनी आरबवाडी गावामध्ये सरपंचपद भूषवलेलं आहे, उपसरपंचपद भूषवलेलं आहे. ते राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्या गावापुरते मर्यादित का असेना पण सक्रिय आहेत. त्यानंतर इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेजमधून त्यांनी LLBची पदवी घेतली. त्यानंतर LLM त्यांनी पुणे विद्यापीठामधून पूर्ण केलं. त्यानंतर नीटची त्यांनी परीक्षा दिली. आर्ट ऑफ लिव्हिंग हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये सुद्धा ते जवळपास माझ्या माहितीप्रमाणे गेली 25 वर्षापेक्षा जास्त काळ सक्रिय आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये वकील वर्गामध्ये योगाची जनजागृती करण्याचं काम ते गेली अनेक वर्ष सातत्यानं करत आहेत. आपल्या सातारा बारचे माजी सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेजमध्ये ते प्राध्यापक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांची विशेष म्हणजे लॉ मास्टर्स या नावानं किंवा या सिरीजखाली जवळपास 23 पुस्तकं आजपर्यंत प्रकाशित झालेली आहेत. त्यामुळं कायद्याचा दांडगा अभ्यास आणि व्यासंग असणारी व्यक्ती आज आपल्याला या लेक्चर सिरीजकरता उपलब्ध झालेली आहे. हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. सरांचे सर्वच विषयामध्ये ते मास्टर आहेत. म्हणजे कुठल्या विषयावर त्यांना आपण सांगितले आणि ते भाषण देऊ शकत नाहीत अशातला भाग नाही आहे. परंतु त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे तो मोटार अपघात कायदे नुकसान भरपाई या संदर्भामध्ये त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे ते म्हणले की मी पहिल्यांदा त्याविषयी कारण ऐनवेळी सरांना मी विनंती केली होती की सर आमच्या लेक्चर सिरीजमध्ये तुम्ही भाषण करा. तर सर म्हटले हा विषय माझा केव्हा 24 तास तयार आहे त्यामुळे मी या विषयावर मी पहिल्यांदा बोलतो. मी त्यांना आणखी काही विषयावर बोलण्यासाठी विनंती केलेली आहे. त्याप्रमाणे जसा पुढं काही आपल्याला येईल संधी येईल त्यावेळी आपण सरांना निश्चितपणे पुन्हा वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी निश्चितपणे बोलवू आपण. तर आज आपल्याला सर मोटार अपघात कायदा आणि नुकसान भरपाईचा कायदा या संदर्भामध्ये या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. यापेक्षा वेगळी जादा ओळख सरांची करून देण्याची कुठली आवश्यकता नाही आहे. तर आम्ही गेली 1.5 वर्ष किंवा त्यापेक्षा थोडासा जास्ती काळ म्हटलं तरी या ठिकाणी लेक्चर सिरीज घेतो आहे आणि या लेक्चर सिरीजचा
फायदा निश्चितपणानं या ज्युनियर जी मुलं आहेत त्या ज्युनियर मुलांना होतो आहे. त्याचबरोबर जरी 25-30 वर्ष प्रॅक्टिस जरी आम्ही करत असलो तरी ज्यावेळी समोरच्या वक्त्याचं अभ्यासपूर्ण भाषण जेव्हा आपण ऐकतो त्यावेळी आपल्याला असं कळू चुकतं की बाबा या 25-30 वर्षामध्ये हा मुद्दा आपल्या विचारात नव्हता आलेला. त्यामुळं निश्चितपणानं त्याचा फायदा सर्व ज्युनियर त्याचबरोबर सिनियर वकिलांनासुद्धा निश्चितपणानं होतो आहे. आणि आपण आज जशी इच्छा व्यक्त केली मगाशी बोलण्यामध्ये की या लेक्चर सिरीजमुळं भविष्यामध्ये या कोरेगाव तालुक्यामधून न्यायाधीशपदी काही लोकांच्या नियुक्त्या व्हाव्यात किंवा कायद्याच्याच अन्य क्षेत्रामध्ये त्यांना काही लोकांना नोकरी प्राप्त व्हावी हा सुद्धा त्या पाठीमागचा हेतू आहे. त्याचबरोबरीनं चांगला वकील कोर्टापुढं काम करताना चांगला वकील घडावा यासुद्धा हेतून आम्ही या लेक्चर सिरीज घेतलेल्या आहेत. त्याचा निश्चितपणे आम्हाला फायदा होतो आहे. आज आपण आपल्या उपस्थित सर्व वकील वर्गाला मार्गदर्शन करावं असं या निमित्तानं विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आभारी आहे सर. खरं तर जसं माहेर वाशिनीला तिच्या माहेरचं आकर्षण असतं तसं आपला बार म्हटलं की स्वाभाविकपणे बाहेर किती जरी आपण केलं असलं, हायकोर्टला केलं असलं, डिस्ट्रिक्ट कोर्टला केलं असलं तर आपल्या स्वतःचा बार म्हटलं की स्वाभाविक आकर्षण राहतं. आणि अध्यक्ष साहेबांची खरं तर मी ऑर्डर मानून म्हटलं तुम्ही सांगितलं की मी आलो, नक्कीच येतो मी. अतिशय खूप चांगलं हे तुमचा प्रोजेक्ट चालू आहे. खरं म्हटलं तर काय वावगं नाही, कारण साताऱ्यात चालू केलेल्या ह्या प्रोजेक्टच्या अगदी सुरुवातीपासूनचा साक्षीदार मी आणि त्याचे रिझल्ट मी खूप जवळनं बघितलेले आहेत. 2000 मला वाटतं अगदी 1-2 सालापासून तिथं पण आपल्या वकील संघटनेत आपण लेक्चर सिरीज चालू केली. किती लेक्चर्स होतात त्याला महत्त्व नाही आहे. त्या निमित्तानं तुमचा ग्रुप होतो, एक मंथन वैचारिक होतं, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्या लेक्चर सिरीजमधनं आपण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जजेस आपण महाराष्ट्राला दिलेले आहेत, लक्षात ठेवा. आता ते सगळंच इथं शिकवलं गेलं का तर तशी गोष्ट नाही आहे. मुलांनी बऱ्याचशा गोष्टी ह्या ते स्वतःहून केलेल्या आहेत. पण तरी कितीतरी मुलं आपली म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रभर आपण लीड केलं ज्युडिशियरीच्या बाबतीत आणि आज आपली मुलं खूप चांगले जजेस म्हणून सगळीकडे काम करत आहेत महाराष्ट्रभर. आणि सगळ्यात मी टोक म्हणेन की कर्मयोग काय असतो. आपले आदरणीय हायकोर्ट साहेब त्यांच्याकडे जर संजय देशमुख साहेबांच्याकडे तुम्ही बघितलं, तुमच्या बऱ्याचशा मंडळींचा जवळनं त्यांच्याशी संबंध आलेला आहे, काही ज्युनियर मंडळींचा नसेल. पण खरंच बघावं की दुसऱ्यासाठी चांगलं करायला गेलं तर स्वतःसाठीचा पण कसा फायदा होतो त्याचं अतिशय बेस्ट उदाहरण म्हणून मी साहेबांच्याकडे बघतो. म्हणजे मी कितीतरी ज्युनियर साहेबांना होतो, पण मी ज्यावेळेस 2001ला जस्ट मास्टर्स करून आलो होतो पुण्यावरनं, तर लेक्चर सिरीज घेण्यासाठी मला आवर्जून ती बोलावणारच. सगळी व्यवस्था, सगळं नियोजन साहेब स्वतः करायचे बघा. आणि मी त्याच्याबद्दल खरंच म्हणतो की दुसऱ्याला एखाद्याचं कपडे जर स्वच्छ करायचं एखादं काम करत असेल ना, तर एखाद्यावरती अत्तर टाकायचं काम करत असेल तर त्याच्या हाताला अत्तराचाच वास येतो. तसं साहेबांच्या बाबतीत म्हटलं तर काय वावगं होणार नाही. त्यांची खूप इच्छा असायची की आपल्या जिल्ह्यातनं जास्तीत जास्त जजेस व्हावेत. स्वतः जज व्हावं मी कधी ऐकलं नाही त्यांच्याकडून इच्छा, त्यांची इच्छा. परंतु जास्तीत जास्त जजेस व्हावे आणि ही ज्ञानाची गंगा अशीच वाहत राहावी अशी त्यांची पहिल्यापासूनची खूप इच्छा असायची. आणि त्या आपल्या सगळ्या लेक्चर सिरीजचा कणापाठीचा म्हटलं तर साहेब होते. आणि मग ते तिकडे हायकोर्ट झाल्यानंतर अजून आपण तेवढ्या सक्षमपणे ती सातारा जिल्ह्यात अजून चालवू शकलो नाही, त्याची खंत नक्कीच आहे. पण मग त्याचा एवढा मोठ्या लेवलला आपल्याला फायदा झाला बघा. आणि सहज लहान सहान गोष्ट अशी असते की आपण किती जाता सरांनी सांगितलं एवढी कायद्यावरची माझी पुस्तकं झाली आणि एवढी व्याख्यानं झाली तरी पण एक सर्वसामान्याकडून ऐकणारी गोष्ट पण आपल्याला उपयोगी पडत असते. म्हणून एक वकील म्हणून आपण नेहमीच कायद्याचे विद्यार्थी असतो, बरोबर आहे ना. की लहान सहान गोष्ट कधी कधी आपल्याला कुठली गोष्ट उपयोगी पडेल ते एखाद्या आपल्या कलिकडून आपण कळून घेऊ शकतो. म्हणून वकिली क्षेत्र हे नेहमी शिकण्याचं क्षेत्र आहे. कुणीच ह्याच्यात कंप्लीट मास्टर असं तर करू नये, ते शक्य पण नाही आहे. तर खरंच मी तुमच्या सगळ्यांचंच खूप अभिनंदन करतो की आपल्या बारमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही मंडळी सगळे आला आणि ही सिरीज गेले वर्ष 1.5 वर्ष चालवताय. खूप अतिशय स्तुत्य अशी गोष्ट आहे. आणि नक्कीच ह्याचा रिझल्ट तुम्ही बघत राहाल. खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या ज्युडिशियरीसाठी तुम्हाला मिळतील, ज्ञानासाठी. शेवटी आहे बघा, जेवढा शिकलेला बार असेल तेवढे चांगले निकाल जजेस पण देऊ शकतात.
बरोबर आहे ना. जेवढं काय होतं ज्युडिशियरी पुढं जेवढं आपण चांगलं मटेरियल देऊ, जेवढा कायदा चांगल्या पद्धतीने आपण एक्सप्लेन करू, तेवढ्याच पद्धतीने ते पण चांगल्या पद्धतीने निकाल देत असतात. म्हणून स्टडीड बार असलं तर स्वाभाविकपणे निकाल पण तिथनं तशाच प्रकारची येत असतात. तर ह्या सगळ्याच गोष्टीत आपल्याला त्याचा फायदा होत असतो. आणि अभ्यास आपला खूप नियर डिअर आहे. तुम्हाला सांगतो, एखादी केसला तुम्हाला जर हायकोर्ट सुप्रीम कोर्टचा तुमच्या बाजूनं चांगला सापडला तर तुमच्या केससाठी कितीतरी चांगलं ठरू शकतो, तो निकाल बदलू शकतो. त्यामुळं अभ्यास हेच आपल्यासाठीचं सगळं काय. ज्ञानच आपल्या क्षेत्राचा आत्मा आहे म्हटलं तर काय वावगं नाही वकिली क्षेत्राचा. आणि ते जास्तीत जास्त मिळवण्यासाठी तुम्ही एवढी उत्सुक सगळी मंडळी आहे. तर मी मला म्हटलं ठीक आहे, मी येतो, आपण चर्चा करूया. हा विषय खूप महत्त्वाचा आहे. बघा, अपघात नुकसान भरपाई हा अतिशय महत्त्वाचा विषय. महत्त्वाचा आहे एवढ्यासाठी की समाजाच्या खूप जवळचा असा विषय आहे. बरोबर आहे ना. आज दुर्दैवानं भारतात जवळजवळ 1.5-2 लाखाच्या अपघाताचे वर्षकाठी अपघात होत आहेत. 1-1.5 लाख लोक तर मृत्यू पावत असतात. जवळजवळ 4-4.5 लोक इजा होत असते, दुखापत होत असते. आणि अशा परिस्थितीत जवळजवळ 3.5% GDP आपला ह्या नुकसान भरपाईवरती खर्च होत असतो. मग आणि बघा, सगळ्यात महत्त्वाचं हा मोटर स्पेसिफिकली क्लेम संदर्भातलं लेजिस्लेशन आहे ते सोशल लेजिस्लेशन. सोशल म्हणजे काय, तर समाजाच्या चांगल्यासाठीचं लेजिस्लेशन आणि बेनिफिशियल लेजिस्लेशन. म्हणजे ह्याचा सगळा जर आपण गाभा बघायला गेलं नुकसान भरपाईच्या कायद्याचा, तर सोशल आणि बेनिफिशियल लेजिस्लेशन आहे. आणि इन दिस लाईट कोर्ट आर एक्सपेक्टेड टू रीड द सायटेशन्स अँड प्रनाऊन्स देअर जजमेंट्स, इजंट इट. निकाल कसं देणं त्यांच्याकडून अपेक्षित आहे, तर त्याच्यासाठी ह्या कीज आहेत. हा कायदा आणि नुकसान भरपाईच्या केसेस सोडवण्यासाठीचा सोशल आणि बेनिफिशियल लेजिस्लेशन मीन्स द जजेस आर सपोज टू रीड द लॉ फॉर द बेनिफिट ऑफ द पर्सन हू हॅज आयदर डायड इन अन ॲक्सिडेंट इन द फेवर ऑफ लिगल रिप्रेझेंटेटिव्ह ऑर हू हॅज इंज्युअर्ड इन द ॲक्सिडेंट. मग बऱ्याचशा वेळेला ज्यावेळेस कोर्टापुढं हा खूप महत्त्वाचा विषय की ज्यावेळेस 2 तरतुदी कोर्टापुढं येत असतात, एक अर्जदाराच्या बाजूनं त्याला नुकसान भरपाई देण्यासाठीची आणि दुसरी त्याला नुकसान भरपाई नाकारण्यासाठीची, तर कोर्टाला हे मॅन्डेट अशा प्रकारचं देतं दॅट ऑनरेबल कोर्ट शूड टिल्ट टुवर्ड्स अलाविंग कॉम्पेन्सेशन टू द विक्टिम्स, इजंट इट, रादर दॅन रिस्ट्रिक्टिंग द क्लेम ऑर डिनाईंग द क्लेम. म्हणून दिस इज द की टू ओपन द माइंड ऑफ द लेजिस्लेचर विथ व्हॉट इंटेंट द लॉ हॅज बीन ड्राफ्टेड. तर अशा प्रकारचं हे सोशल लेजिस्लेशन मानलं जातं. म्हणून समाजासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपण बघतो बघा, आपल्या सगळ्यांच्याच बघण्यातलं कोण ना कोणतरी असतं जवळचं की जे अपघातात वारलेलं असतं किंवा इंज्युअर्ड झालेलं असतं. आणि मग त्यांच्या कुटुंबाची काय अवस्था, कारण 15 ते पुढं 40-45 वयोगटातली जवळजवळ 70% लोक ह्या अपघातात विक्टिम्स असतात, मृत्युमुखी पडलेले असतात किंवा इंज्युअर्ड झालेले असतात. आणि ही लोकं घराचा आधार असतात की ज्यांच्यावरती घराचं सगळं अवलंबून असतं, उत्पन्न चरितार्थ अवलंबून असतो. आणि अशा वेळेस ज्यावेळेस असा करता माणूस घरातला जात असतो किंवा इंज्युअर्ड होत असतो, तर त्यावेळेस कमीत कमी ते घर पुढं चालण्यासाठीची व्यवस्था हे त्याच्या संदर्भातला हे लेजिस्लेशन खूप महत्त्वाचं आहे. आणि नुकसान भरपाई त्याच्यासाठी आपण मागू शकतो. आता हे सगळं करत असताना काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जसं की हे सोशल लेजिस्लेशन आहे आपण म्हणत असतो, तर काही गोष्टी आता आपण सगळ्यांच्याकडेच वाहनं असतात वकील म्हणून पण, तर आपण त्याच्या संदर्भात काय काळजी घेणं पण अतिशय महत्त्वाचे. स्पेसिफिकली काय होतं, सगळेच वाहनाचं सगळ्यात महत्त्वाचं काय असणं गरजेचं आहे, तर आपला इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. वाहन रस्त्यावरती यायचं म्हटलं, खरं तर कायद्याचं हे मॅन्डेट आहे, कुठलंच वाहन प्रायव्हेट हे रस्त्यावरती बिन इन्शुरन्सचं असता कामा नये. पण दुर्दैवानं काय होतं, पहिला काय इन्शुरन्स संपला की आपण त्याकडे लक्ष देत नाही, बरोबर आहे. पण आपल्यामुळं जर एखाद्या व्यक्तीचा जी प्राण जात असेल किंवा एखाद्याला इंजुरी होत असेल, तर त्याच्या कुटुंबाची नुकसान भरपाई त्याच्यावरती होत असते. पर्सनल ॲक्सिडेंट क्लेम आपण स्वतःसाठी घेतला तर एखाद्या व्यक्तीचा स्वतः मालकाचा किंवा चालकाचा त्या जीव गेला तर त्याच्यासाठी पण जवळजवळ 15 लाखापर्यंत आता नुकसान भरपाई मिळत असते. पण दुर्दैवानं आपण त्याकडे एवढ्या चांगल्या पद्धतीनं लक्ष देत नाही आहे. आणि मग काय होतं, जर त्या वाहनाचा इन्शुरन्स नसला तर प्रायव्हेट क्लेम हा किती जरी मोठा कोर्ट करणार असलं तर तेवढी रक्कम वसूल होत नाही आहे प्रायव्हेट व्यक्तीकडून. म्हणून आपली एक सामाजिक जबाबदारी म्हणून पण आपण हे करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याकडे लायसन्स असली पाहिजेत. आपण ज्यावेळेस वाहन चालवतो तर ते वाहन चालवण्याचं, कार चालवत असलं कार चालवण्यासाठी
लाईट मोटर व्हेकलचं आपल्या स्वतःचं असलं तर त्यासाठी पाहिजे, टू व्हीलर्सचं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. आपण म्हणतो की वकील म्हणून ठीक आहे, आपल्याला कोण विचारतं किंवा नाही, ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. पण ज्यावेळेस क्लेम होत असतो बघा, आता आपल्या महाराष्ट्रात जर बघितलं तर गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावे शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई जर अशा अपघाती मयत झाले तर, पण जर टू व्हीलरवर असले तर त्यासाठी लायसन हे तुमचं कंपल्सरी आहे. मग लायसन जर नसलं तर ते नुकसान भरपाई आपल्याला मिळत नाही. तिथं बघत नाही की तुम्ही कोण आहे आणि कोण नाही आहे. म्हणून हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत की हे आपलं लिगल कंप्लायन्स आपला व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. मोटर व्हेकल्स ॲक्ट 1988 आपल्याला माहिती 1988चा हा कायदा आहे. वेळोवेळी अर्थात त्या दुरुस्त्या होत गेलेल्या आहेत. 2019ला पण ह्याच्यात खूप महत्त्वाच्या दुरुस्त्या झालेल्या आहेत. मला असं वाटतं की त्या दुरुस्तीच्या बॅकग्राऊंडनं आपण हे लेक्चर घेणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आता रिसेंट लॉ हा 2019 नंतर ज्या काय त्यात अमेंडमेंट केलेल्या आहेत आणि काय जो महत्त्वाचा केस लॉ त्याच्या संदर्भात आलेला आहे, प्रणय शेट्टीची केस जी आलेली आहे ती खूप महत्त्वाची केस आहे. तर ह्याच्या बॅकग्राऊंडमध्ये आपण थोडंसं डिस्कशन करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, नुकसान भरपाई म्हणायला गेलं तर कायद्यात ह्या नुकसान मोटर व्हेकल ॲक्टमध्ये एक 3-4 तरतुदी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यातल्या एक 161 प्रमाणाची एक तरतूद आहे मोटर व्हेकल्स ॲक्टला की जी हिट अँड रन केसेस संदर्भातली आहे. म्हणजे समजा अपघात झाला आणि ते वाहन मिळून आलं नाही आहे अपघात करणारं आणि हा एखादा व्यक्ती मयत झालेला आहे, तर आता नुकसान भरपाई घ्यायची कोणाकडून? लक्षात आलं का? मग आपल्याला माहिती आहे की आपला स्पेसिफिकली पुढच्या ज्या तरतुदी आहेत 164 नवीन तरतुदी आहे आत्ता आणि 166च्या तरतुदी आहेत, त्या तरतुदी थर्ड पार्टी इन्शुरन्स क्लेमसाठी स्पेसिफिकली आहेत. म्हणजे बाबा एक वाहन समोरचं उडवून गेलेलं आहे ना, आता आपला व्यक्ती त्यात मृत्यू झालेला आहे तर त्याला नुकसान भरपाई मिळण्यासाठीच आहेत. पण ज्यावेळेस एखादं हिट अँड रन केस असती आणि ती वाहन मिळून येत नाही आहे तर त्या व्यक्तीला नुकसान भरपाई काय करायचं? तर शासनानंच काय त्याच्या संदर्भातलं फंड स्वतंत्र ठेवलेलं आहे आणि आता त्याच्यासाठी 2 लाख रुपयाची नुकसान भरपाई जर वाहन मिळून नाही आलं तर ती 2 लाख रुपये आपल्याला शासन देतं. त्याच्यासाठीची कलेक्टर तहसीलदारांकडून स्वतंत्रपणे ती प्रोसिजर आपल्याला करावी लागते. ही ट्रेन ह्याच्यासाठी 161 खालची जी आहे ती. त्याच्यानंतरची जी महत्त्वाची तरतूद येते ती 164 सेक्शन खाली तरतूद आहे मोटर व्हेकल्स ॲक्टच्या, की त्या तरतुदीप्रमाणे काय केलेलं आहे की 5 लाख रुपयापर्यंत फिक्स कॉम्पेन्सेशन त्यात दिलं जातं. एखादा व्यक्ती मृत्यू झाला तर 5 लाख रुपये आणि समजा जर ग्रीवियस हर्ट त्याला झाली असेल तर 2.5 लाखापर्यंतची नुकसान भरपाई त्यात फिक्स दिली जाते. ती रक्कम कमी जास्त होती अशातला भाग नाही. हे बघताना सगळ्यात मोठे क्रायटेरिया काय आहेत हे बघणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचा क्रायटेरिया असा आहे की ज्याच्या वतीनं हा नुकसान भरपाईचा क्लेम केलेला आहे तो त्याच्या स्वतःच्या चुकीनं अपघात झालेला आहे का स्वतःच्या चुकीनं अपघात झालेला नाही हे काय बघू नका. भला त्या स्वतःच्या चुकीनं जरी अपघात झाला असला तरी त्याच्या कुटुंबासाठी मदत म्हणून 5 लाख रुपये द्या. लक्षात आलं का? ही एक गोष्ट महत्त्वाची. म्हणजे 2 वाहनांचे अपघात झाले आणि काय झालं, आता पोलिसांनी गुन्हा नोंद केला की ह्या वाहनाच्या ड्रायव्हरच्या चुकीमुळं हा अपघात झालेला आहे आणि तो ड्रायव्हर जो आहे तो काय त्याच्या चुकी, मग त्याला नुकसान भरपाईची काय व्यवस्था करायची? तर त्याच्यासाठी 5 लाखाचा तुम्ही क्लेम करू शकता. ते 5 लाख रुपये विथ इंटरेस्ट तुम्हाला मिळतील. दुसरी गोष्ट अशी की पूर्वी म्हणजे ही 2019ची दुरुस्ती येण्याच्या अगोदर 1-2 तरतुदी होत्या की ज्या आता कायद्यात नाही आहेत, पण त्या दोन तरतुदींना क्लब करून ही 164ची तरतूद केलेली आहे. आपण पहिलं ऐकून असायचो की 140चा एक अर्ज आपण अगोदर करायचो, म्हणजे 50,000 रुपये जर एखादा व्यक्ती मयत झाला असला तर तातडीची मदत म्हणून कोर्ट 50,000 रुपये त्यात देत होतं. आता ती तातडीची मदत तशी तातडीची पेक्षा नोटीस काढल्या जायच्या, ते पार्टीज हजर व्हायचे आणि मग ती करायची, म्हणजे ती तशी तातडीची लांबलेली मदत असायची म्हटलं तर काय वावगं नाही आहे. 1 वर्ष 1.5 वर्ष ती पण मिळायला जायची, मग मूळ क्लेम उलटा त्या दृष्टीने लांबत असायचा. तीच एखाद्या वेळेस सरकारनं लक्षात घेतलं का काय आणि त्याच्यामुळं काय दुरुस्ती केली. त्याच्यानंतर दुसरा 163A ची एक तरतूद होती. 163A तरतुदीप्रमाणे 7व्या शेड्यूलप्रमाणे त्याचं वय बी बघायचं आणि एक 3,000 रुपये त्याचं जास्तीत जास्त उत्पन्न कन्सिडर केलं जायचं आणि 3,000 रुपये उत्पन्न कन्सिडर करून त्याला नुकसान भरपाई कॅल्क्युलेट करून दिली जायची. ही पण ज्या व्यक्तीचा स्वतः ह्याची पण कंडिशन होती की ह्याच्यात कुणाचं दोष आहे ती बघायचं नाही आहे. म्हणजे समजा ड्रायव्हर असलं तरी अशाप्रमाणे, पण वय जास्त असलं तर काय होतं अगदी नगण्य त्याला नुकसान भरपाई 2 लाख 1.5 लाख 3 लाखापर्यंत अशा प्रकारची ती नुकसान भरपाई मिळत होती. पण आत्ता काय केलेलं आहे तर ह्या 2019च्या दुरुस्तीनं 5 लाख रुपये हे त्याच्यासाठी
फिक्स अशा प्रकारचं कॉम्पेन्सेशन दिलं जातं. मग ह्याच्यात वय मॅटर करत नाही, त्यानं चूक आहे का नाही आहे ही बघायची काही गरज नाही आहे. म्हणून ही तरतूद जे 164 ती खूप उपयोगी पडते आपल्यासाठी. बऱ्याचशा वेळेला एक 18-19 वर्ष वयाची अशी पण मुलं असतात, त्यांचा पण अपघात होतो, तर हे लक्षलगी नुकसान भरपाई मिळण्यासाठी खूप चांगली तरतूद होत असते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आपण ज्या तरतुदीशी संबंधित असतो ती सेक्शन 166 खालची तरतूद असते ती. आता 166 खालच्या तरतुदीसाठी काय करावं लागतं, तर त्याच्या काय कंडिशन्स आहेत. कंडिशन्स अशा आहेत की ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे शी मस्ट बी थर्ड पार्टी. थर्ड पार्टी म्हणजे काय, तर त्या अपघात जो झालेला आहे त्या अपघातात ह्यानं कुठं कॉन्ट्रीब्यूट केलेलं नसलं पाहिजे. लक्षात आलं, ह्याच्या चुकीनं तो अपघात झालेला नसला पाहिजे. म्हणजे आपण दुसऱ्या समोरच्या वाहनाच्या चुकीमुळं हा अपघात झालेला आहे हे कोर्टापुढं सिद्ध करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग हे सिद्ध केल्यानंतर हा पूर्ण क्लेम आपल्याला मिळत असतो. पण हा क्लेम इतर त्या 2 क्लेमपेक्षा बराचसा मोठा असतो. त्याच्यामुळं आपण वकील म्हणून ज्याच्याशी जास्त संबंधित असतो हा 166 खालचा क्लेम असतो. सेक्शन 166 खाली क्लेम. मग आता ह्या 166 खालचा क्लेम कसा होत असतो किंवा काय केलं जातं त्याच्यासाठी, तर ह्याला स्वाभाविकपणे 164 आणि 166 खाली जिल्हा न्यायाधीशांना क्लेम ट्रायब्युनल म्हणून एक ट्रायब्युनल तयार केलेलं आहे त्यांचं, आणि त्यांच्याकडेच हे केसेस चालत असतात, ह्याच्या संदर्भातले क्लेम्स चालत असतात आणि त्यांनीच ह्याच्यावरती निकाल देणं अपेक्षित असतं. आणि दुसरी एक कॅटेगरी अशी आहे की ज्याच्याकडं वी आर लिस्ट बॉदर अबाउट इट बीइंग ॲन ॲडव्होकेट, बट वी शुड गिव्ह लिटल बिट focus on this particular point also, the point of compensation also, and that is personal accident compensation. काय होतं, समजा एखादा वाहन आहे की त्याचा स्वतःचा मालक त्या अपघातात मरत असतो, इतर दुसरं कुठलंही वाहन त्याच्यात इन्व्हॉल्व झालेलं नाही आहे, आणि हा स्वतःचं वाहन समजा रस्त्याच्या खाली गेलं, झोपेत गेलं, कसंही गेलं, आणि त्याच्यात तो माणूस ड्रायव्हर जो मालक आहे तो डेड झाला. आता तो डेट झाल्यानंतर कॉम्पेन्सेशन कसं करायचं, कुठनं कॉम्पेन्सेशन मिळणार त्या कुटुंबाला, तर त्याच्यासाठी त्या स्वतःच्या वाहनाचा इन्शुरन्स जर असेल, स्पेसिफिकली मालकासाठी पर्सनल PA कवर जर त्यांनी घेतलं असेल तर ती कॉन्ट्रॅक्च्युअल लायबिलिटी, ते ॲक्टवरती बेस्ड लायबिलिटी. ॲक्टप्रमाणे मॅन्डेटरी काय, थर्ड पार्टी इन्शुरन्स हा आपल्या सगळ्यांवरती मॅन्डेटरी आहे, म्हणजे आपण घ्यायलाच पाहिजे. PA कवर हा मॅन्डेटरी नसतो, दुर्दैवानं आपण घेत नाही आहे गाड्यांचा तो, पण तो असणं खूप गरजेची गोष्ट असते. त्या PA कवरसाठी खूप कमी कॉन्ट्रीब्यूट आपल्याला करावं लागतं, थोडंसं द्यावं लागतं त्याच्यासाठी, पण तो 15 लाखापर्यंतचा कवर आता त्यात होत असतो. म्हणजे अगदीच काय नाही मिळालं तरी त्या कुटुंबाला 15 लाख रुपये त्याच्यातनं मिळत असतात पर्सनल ॲक्सिडेंट. आणि सुप्रीम कोर्टनं आता मध्ये आधी बराचसे त्याच्यावरती वाद झाले की ह्याला ज्युरिडिक्शन कुठलं येतं, तर आपण स्वाभाविकपणे ही कॉन्ट्रॅक्च्युअल लायबिलिटी इन्शुरन्स कंपनीला बाबा आम्हाला 15 लाख अशी व्यक्ती वारलेले आहेत, 15 लाख रुपये द्या, पण ते नाकारत नाहीत तर ते इन्शुरन्स कंपन्या कसल्या, मग तुमचा काहीतरी काढून फाडतूस कारणं काढून तुमचा क्लेम नाकारायचंच काम इन्शुरन्स कंपन्या करत असतात. मग अशा वेळेस आपल्याला काय पर्याय आहे, तर आत्तापर्यंत आपल्याला कंझ्युमरकडं जा असं बऱ्याचशा वेळेला सांगितलं जायचं, किंवा कंझ्युमरकडं पण त्याचं ज्युडिक्शन काय प्रमाणात येतं. पण सुप्रीम कोर्टचं एक असं जजमेंट आलेलं आहे की बाबा क्लेम ट्रायब्युनल हे स्वतंत्र ॲक्सिडेंट क्लेम ठरवण्यासाठी केलेलं आहे. मग हे वेन द ट्रायब्युनल हॅज स्पेसिफिकली बीन कॉन्स्टिट्युटेड फॉर दॅट पर्टिक्युलर पर्पज, द ट्रायब्युनल हॅज ज्युरिडिक्शन टू डिसाईड दीज केसेस ऑल्सो. आणि म्हणून आता ह्या केसेस पण आपण ट्रायब्युनलकडं करू शकतो, आणि त्याच्याप्रमाणे आपण 15 लाखाप्रमाणची नुकसान भरपाई जर आपण क्लेम करून दिली नाही आहे तर आपण ट्रायब्युनलकडून ती व्याजासह आपण घेऊ शकतो. ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याच्याकडे आपण तेवढं लक्ष देत नाही. कारण काय होतं, आपल्याला बऱ्याचशा मंडळींचा संबंध ह्या केसेसशी येतो अशातला भाग नाही आहे. मग आपल्याकडं जर विचारलं तर आपल्याला माहीत नसतं की नक्की कशा तरतुदी आहेत किंवा कशा प्रकारे आपण नुकसान भरपाई आपल्या क्लायंटला देऊ शकतो. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की एखादं प्रकरण जरी आपण चालवू शकलो ते खूप चांगल्या पद्धतीचं असते. वर्षभरात एखादं प्रकरण जर असलंच तर ते चांगलं चालवलं तर खूप चांगल्या पद्धतीनं असते. तर 166ची तरतूद ही अतिशय महत्त्वाची तरतूद आहे की हे ह्याच्यात नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आपण थर्ड पार्टी असणं तर खूप गरजेची गोष्ट आहे, आणि दुसऱ्याच्या चुकीमुळं हा अपघात झालेला असला पाहिजे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता अशा वेळेस एखादा पेडिस्ट्रियन आहे, त्याला धडक दिली कारनी, स्वाभाविकपणे त्याचा नुकसान भरपाईचा क्लेम येतो. एखादा कारमध्ये इनमेट आहेत आणि समोरच्या एखाद्या वाहनानं धडक दिली तर हा ड्रायव्हर जरी असला तरी हा थर्ड पार्टी आहे. त्या दृष्टीनं समोरच्या वाहनाच्या धडकेनं हा ड्रायव्हर जरी असेल तर हा थर्ड पार्टी आहे, बरोबर आहे ना. फर्स्ट पार्टी कोण असतो, इन्शुअर्ड हिमसेल्फ इज फर्स्ट पार्टी.
ज्याने इन्शुरन्स घेतलेला आहे तो व्यक्ती हा फर्स्ट पार्टी असतो, त्यामुळे त्याला थर्ड पार्टी क्लेम करता येत नाही. म्हणून पर्सनल ॲक्सिडेंट क्लेम त्यासाठी स्वतंत्र कॉन्ट्रॅक्च्युअल क्लेम घेणं, त्यासाठी तुम्ही 100, 150, 200 रुपये जर भरले तर 15-15 लाखापर्यंतचा क्लेम त्यात कवर होतो. किती चांगली गोष्ट आहे बघा. 5-5 वर्ष टू व्हीलरसाठी तर कंपल्सरी त्यांनी केलेलं आहे. तर हे घेणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर हे थर्ड पार्टीसाठीचा हा आहे. सेकंड पार्टी कोण असतं? इन्शुरन्स कंपनी इज अ सेकंड पार्टी. फर्स्ट पार्टीच आहे आणि ह्यांच्या व्यतिरिक्त जे ते थर्ड पार्टी अशा प्रकारे म्हटलं जातं. तर अशा व्यक्तीचा ज्यावेळेस क्लेम करत असतो आपण, तर प्राथमिक काही गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेची गोष्ट आहे. आणि ह्याच्यात खूप कमी म्हणजे बघितलं आपण ते 3 गोष्टी प्रकर्षानं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. काय 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत? सगळ्यात महत्त्वाचं त्या व्यक्तीचं वय किती, दुसरं त्या व्यक्तीचा इन्कम किती, आणि तिसरं त्या व्यक्तीवरती अवलंबून किती लोक आहेत. हे जर तुम्ही 3 गोष्टीची माहिती व्यवस्थित घेतली तर क्लेम तुमचा तयार झाला म्हणून समजा. बरोबर आहे. कशा पद्धतीनं होत असतं, मग कसा क्लेम ठरतं किंवा ह्याच्या रकमा कशा होत असतात किंवा कॅल्क्युलेट होत असतात. काय होतं, दुर्दैवानं आपल्याकडे बरेचसे जर सल्ला आपण विचारायला गेलं तर आपल्यातल्या बरेचसे लोक बऱ्याचशा पद्धतीनं सल्ला दिला जातो. मग ती 1 कोटीची रक्कम 1 कोटी होती का 4 कोटी होती का 50 लाख होती, अशा वेगवेगळ्या व्यक्तीप्रमाणे वेगवेगळ्या त्या हे होत असतात, रकमा होत असतात. पण तसं नाही आहे. खरं तर कायदा खूप फिक्स आहे, कायदा व्यवस्थित आहे आणि सगळ्या बाजूनं हा बऱ्यापैकी क्रिस्टलाइज झालेला कायदा आहे. बघा, आपल्याला वाटतं तशा तरतुदी ह्या फक्त फिक्स आहेत किंवा अगदी सोप्या आहेत अशातला पण भाग नाही. द लॉ हॅज सो मेनी डायमेन्शन्स. हा क्लेम्सला बघितलं तर बऱ्याचशा प्रकारचे असे डायमेन्शन्स आहेत की जे पण आपल्याला माहीत असणं खूप गरजेची गोष्ट आहे. तर ह्या 3 गोष्टी बेसिक जर बघायला गेलं तर ह्या 3 गोष्टी आपल्याला माहीत असणं खूप गरजेची गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आता आपण एखाद्या व्यक्तीचा क्लेम करतोय की ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, तर पहिली गोष्ट की त्याचं वय किती आहे. बरोबर. असं गृहीत धरा की एखाद्या व्यक्तीचं वय 24-25 वर्ष वयाचा तो व्यक्ती आहे. 24 वर्ष वयाचा व्यक्ती आहे की ज्याच्यात नुकसान भरपाईसाठी आपण क्लेम करतो. आता ही पहिली गोष्ट आपण बघितली. आता दुसरी काय हे बघायचं, वय का बघायचं, तर वय बघताना वयाप्रमाणेच पुढं त्याने किती काळ कमावलं असतं किंवा मल्टिप्लायर जो आहे त्याने किती कमावलं असतं पुढचं कॅल्क्युलेट करण्यासाठी, ते वयावरती अवलंबून असतं. म्हणून कुणाच्या वयावरती अवलंबून असतं, तर मध्ये आधी बराचसा वाद होता ह्या संदर्भातलं, बरेचसे जजमेंट्स दोन्ही बाजूनं होते. परंतु आता हा लॉ पूर्णपणे सेटल झालेला आहे की ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे किंवा ज्याला लागलेलं आहे, दुखापत झालेली आहे, अशा व्यक्तीच्या वयावरती मल्टिप्लायर लागत असतो. म्हणजे थोडक्यात असं सर्वसामान्य लेमॅनच्या दृष्टीनं जर आपण बघायला गेलं तर त्यानं पुढं किती वर्ष कमावलं असतं. समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, त्याचं वय 24 वर्ष आहे, म्हणजे पहिली तर कॅटेगरी अशी आहे की 15 ते 25 वयोगटातल्या एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला असला तर त्यानं पुढं 18 वर्ष कमावलं असतं. मल्टिप्लायर कितीचा लागतो त्याला? 18चा लागतो. आता जसं वय वाढत जाईल, 5-5 वर्षाचा स्लॉट केलेला आहे, म्हणजे समजा आता ते 26 ते 30 वर्ष वयोगट जर झाला तर ते 18 वर्षाच्या ऐवजी 17 वर्ष येईल. परत तेच 31 ते 35 झालं तर 17च्या ऐवजी 16 येईल. 36 ते 40 झालं तर परत 16च्या ऐवजी खाली 15 वर्ष येईल. असं पुढं जसा वयाचा स्लॉट वाढत जाईल तसं पुढचं कमवायचं वय किंवा मल्टिप्लायर हा कमी होत राहतो. आणि 50च्या नंतर तर तो 2-2 म्हणजे 50ला जर 13चा म्हटलं आपण तर पुढं आणखीन तो 51 ते 55 म्हटलं की 11चा होतो. मग 56 ते 60 म्हटलं तर परत 9चा होतो. आणि परत 61 ते 65 म्हटलं तर 7चा होतो. आणि त्याच्यापुढं मग 65च्या वरती किती वय असलं तरी 5 वर्षाचा मल्टिप्लायर लावून नुकसान भरपाई कॅल्क्युलेट होत असते. म्हणून वय हे अतिशय महत्त्वाचं आहे त्या व्यक्तीचं. आता काय होतं, कायद्याच्या दृष्टीनं खूप बारकावे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. बऱ्याचशा वेळेला हे आपल्याला माहीत नसल्यामुळं पण फरक पडत असतो. माझ्या दृष्टीनं तर असं राहतं की आपण एक बेस्ट वकील म्हणून आपण क्लायंटसाठी कसं जास्तीत जास्त प्रमाणात आपण त्याचं बेस्ट कोर्टापुढं मांडून चांगल्या पद्धतीनं त्याला कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळवून देऊ, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ते करत असताना थोड्या ह्या गोष्टी आपल्याला बारकाव्यानं माहीत असणं खूप गरजेची गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल बघा, एखाद्या व्यक्तीचं वय आज 25 वर्ष 11 महिने आणि 29 दिवस झालेले. काय झालेलं आहे? 25 वर्ष 11 महिने आणि 29 दिवस झालेले. आता अशा व्यक्तीचा आपल्याकडे नुकसान भरपाईचा क्लेम आला, त्याचं वय किती गृहीत धरावं? किती धरायचं? 25 धरायचं. हा खूप महत्त्वाचा प्रश्न राहतो. म्हणून बारकाव्याने हे बघणं गरजेचं आहे ना. जसं आता रोहिदास सरांनी सांगितलं की 25 वर्ष हे बरोबर आहे, त्यांचा अभ्यास आहे ह्या गोष्टीचा.
काय होतं, आपण समजतो की आता 26 वर्ष झालं, 26 म्हणतोच ना आपण, 25 झालं की लागलं की ते आपण लागलेलं वय सांगत असतो 26. पोलीस पेपर्सला त्या व्यक्तीचं 26 वर्ष लागतं, बरोबर आहे. मग 26 वर्ष जर त्या व्यक्तीचं वय लागलं तर 26साठीचा मल्टिप्लायर 17 वर्षाचा आहे आणि 25पर्यंतचा मल्टिप्लायर आहे तो 18 वर्षाचा आहे. एका वर्षात काही कितीतरी लाखाचा फरक पडत असतो नुकसान भरपाई मिळवून द्यायला. म्हणून हे बारकाव्यानं अभ्यास आपला असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून ही माहिती घेताना पण आपण चांगल्या पद्धतीने माहिती घेणं खूप महत्त्वाचं आहे. मग आता गृहीत धरा की 25 वर्षापर्यंतचा एक व्यक्ती मृत्यू झालेला आहे अपघातात. आता त्याच्यावरती अवलंबून किती लोक आहेत, तर बाबा त्याची पत्नी आहे, 2 मुलं आहेत आणि आई वडील आहेत. म्हणजे 5 माणसं ही स्वाभाविकपणे नैसर्गिकपणे आपल्याकडे असतात की ज्याच्यावरती अवलंबून आहेत. आता तिसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की त्यांचं उत्पन्न किती होतं. कारण ह्या 3च गोष्टीवरती नुकसान भरपाईचा आकडा ठरत असतो किती होणार. आता असं गृहीत धरून चाला की इन्कम टॅक्स पेअर आपलं 5 लाखापर्यंत सरासरी त्यांचं उत्पन्न आहे आणि 5 लाख रुपये हे त्यांचं ॲन्युअल इन्कम अशा व्यक्तीचं आहे, बरोबर. मग असं जर 5 लाखाचं त्यांचं उत्पन्न असेल तर आता किती नुकसान भरपाई होईल ह्याच्यातनं, तर हे 5 लाख आणि आत्ता असणारंच उत्पन्न कायम राहत नाही. कायदा काय सांगतो की आत्ता जे त्यांचं उत्पन्न आहे ते कायम राहत नाही, त्यात भविष्यात वाढ होत राहते, बरोबर आहे. मग ती किती वाढ होती, तर एखादा व्यक्ती 40 वर्षाच्या आत वयाचा असेल आणि तो जर परमनंट एम्प्लॉई असेल तर त्याची वाढ आत्ताच्या एक्झिस्टिंग त्याच्या उत्पन्नात 50% धरायची. किती टक्क्यांनी धरायची, 50% धरायची, बरोबर आहे. म्हणजे 5 लाख असून नाही तर जर आत्ता 50,000 कमवत असेल तर त्यात अजून 50% वाढ म्हणजे 75,000 रुपये त्याचे नुकसान भरपाईच्या दृष्टीनं. जर तो परमनंट एम्प्लॉई नसेल, सेल्फ एम्प्लॉईड असेल, म्हणजे आपल्यासारखा व्यापारी असू द्या, उद्योगधंदा करणारा असू द्या किंवा सेल्फ एम्प्लॉईड कुठलाही व्यक्ती असू द्या, प्रोफेशनल असू द्या, त्याच्यात मात्र वाढ ती 40% धरायची. तर अशा प्रकारे त्यात ॲड धरायचं, म्हणजे असणारं उत्पन्नच नाही तर त्या उत्पन्नात ॲड होतं. म्हणजे जवळजवळ असं गृहीत धरा की 50,000 उत्पन्न असलं तर अजून त्यात 25,000 रुपये 50% वाढ झाली, म्हणजे धरताना त्याचं नुकसान भरपाईसाठी 75,000 रुपयाचं उत्पन्न कायद्याला धरायला पाहिजे. आता हे 75,000 रुपये आता जर आपण उत्पन्न धरलं तर ते किती काळासाठी धरावं लागणार आपल्याला, 18 वर्षासाठी धरावं लागणार. म्हणजे महिन्याचं जर 75,000 असेल तर इंटू 12 किती होत आहे, करा कॅल्क्युलेशन. हां 9 लाख आणि 9 लाख गुणिले 18, 1,62,00,000. हे झालं नुकसान भरपाईसाठी 62 लाख. हां 1,62,00,000 ही रक्कम आली. ही सगळी रक्कम कुटुंबाला मिळत नाही, लक्षात ठेवा. मग का कुठली रक्कम मिळत असते कुटुंबाला, तर तो व्यक्ती स्वतः हयात जर असता तर त्यानं स्वतःसाठी काय खर्च केला असता, पर्सनल एक्सपेन्सेस त्याचे काय झाले असते, ते पर्सनल एक्सपेन्सेस आपल्याला मिळत नाहीत. मग ते किती केले असते, तर आता इथं नंबर ऑफ ॲप्लिकंट्स किती आहेत हे बघणं खूप गरजेची गोष्ट आहे. समजा एखादा व्यक्ती मुलगा आहे की ज्याचं लग्नच झालं नाही आहे, तर असा व्यक्ती स्वतःवरती 50% जी होणारी नुकसान भरपाईची म्हणजे 75,000 जर म्हटले तर त्याची निम्मी रक्कम जी आहे साधारण 37,500 तो स्वतःवरतीच खर्च करतो, ती रक्कम कुटुंबाला मिळत नाही. आता जर खाणारी तोंड वाढली, लग्न झालेलं आहे पण साधारण 2 ते 3 लोक अवलंबून आहेत, तर 1/3 रक्कम जी आहे ती रक्कम कट होते असते. ते 1/3 म्हणजे किती, 33.33% रक्कम ही त्याच्यातनं कट होणार, जी आपल्याला मिळणार नाही. आणि आत्ता आपण जी केस बघितली की बाबा पत्नी आहे, 2 मुलं आहेत आणि आईवडील आहेत, अशी 5 लोक, जर 4 ते 6 एवढे अवलंबून असणाऱ्या व्यक्तींची जर संख्या असेल तर 1/4 म्हणजे 25% जे आहे ते त्याच्यातनं डिड्यूस होईल. म्हणजे ह्याच्यातनं भागिले 4 करा, किती रक्कम आली, 40,50,000 याची रक्कम आपल्याला त्या 1,62,00,000 मिळणार नाही. आता गुणिले 3 करा, म्हणजे राहिलेली रक्कम आली, किती आली ती, हां 1,21,60,000 रुपयाची रक्कम ही नुकसान भरपाईची रक्कम कुणाला झाली, त्या कुटुंबाला झाली. आता ह्याच्यात अजून ॲड काय होतं बरं, तर ह्याच्यात ॲड होताना काय होत असतं, तर एक फ्युनरल एक्सपेन्सेस ॲड होतो, एक लॉस ऑफ इस्टेट ही एक सदर आहे, मृत्यू झाला असला तर ते एक त्याच्यात ॲड होत असतं, आणि तिसरं की कन्सोर्टियमची रक्कम
कन्सोर्टियम म्हणजे काय होतं, जवळच्या व्यक्ती जाण्यानं ज्या दुःख वेदना सहन करावं लागत असतं, पत्नी आहे, मुलं आहेत, वडील गेलेले आहेत, आईवडिलांना त्याचा मुलगा गेलेला आहे, तर त्याच्यासाठी काय रक्कम कोर्ट देत असतं की आत्ता 48,000 रुपये प्रत्येकी अशा प्रकारची ही रक्कम आहे. मग हे प्रत्येकी 48,000 रुपये आणि हे जे नंतरचे 18,000 रुपये फिक्स आहे. म्हणजे हे बाकी ह्या कन्व्हेन्शनल सम्स आपण म्हणत असतो. कशानंतरच्या कन्सोर्टियमचे ज्या रकमा आहेत 48,000 रुपये, परत फ्युनरल एक्सपेन्सेस आणि लॉस ऑफ इस्टेट ह्या फिक्स रकमा आहेत. म्हणजे दर 3 वर्षानं त्या वाढत असतात, त्याच्यावरती आपण येऊया. तर ह्या फिक्स रकमा आहेत. वरची रक्कम ही व्हॅरी होत असते इन्कमप्रमाणे. त्याच्यात ह्या रकमा ॲड होऊन नुकसान भरपाई आपल्याला मिळत असते. म्हणजे टोटल किती नुकसान भरपाई होऊन जाईल, साधारण असं गृहीत धरा की साधारण 1,30,00,000पर्यंतची सरासरी ही नुकसान भरपाई त्या कुटुंबाला होत असते. आणि कधीपासून होत असते तर त्याच्यावरती व्याज ज्या दिवशी आपण कोर्टापुढे हे प्रकरण दाखल करतो, एक चांगल्या हुशार वकिलाच्या दृष्टीने किंवा आपण विद्वान वकिलाच्या दृष्टीनं कार्य असं राहतं की लगी ते प्रकरण आपलं कोर्टापुढं जाणं खूप गरजेची गोष्ट आहे. आपल्याला पोलीस पेपर मिळाले की वेळ न दवडता ते कोर्टापुढं, कारण काय होतं, वेळ हा आपल्या हातात सगळाच नसतो कोर्टापुढं प्रकरणं चालवण्याचा. आणि मग काय होतं, प्रकरणं बराच काळ ही चालत राहत असतात. मध्ये कोरोनाचा काळाला म्हणजे आम्हाला पण थक्क होऊन जातो, बऱ्याचशा वेळेला आपण अक्षरशः हातबल होऊन जातो कोर्टांपुढं, पण प्रकरणं डिस्पोज करण्यासाठी बऱ्याचशा वेळेला अडचणी. आता बरंचसं वाईला एक डिस्ट्रिक्ट कोर्ट झालं, फलटणला एक डिस्ट्रिक्ट कोर्ट झालं, ह्या केसेस निकालाला आलेल्या केसेस तिकडे ट्रान्सफर झाल्या आणि आता परत नोटिसा पार्टीला काढायला सुरुवात झाली. मला सांगा, आपण एक कितीतरी विद्वान वकील म्हणून आपण असलो तर काय करू शकतो ह्या प्रोसिजर पुढं. पण ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचं आपल्या हातात काय असतं की जेवढं प्रकरण आपण लवकरात लवकर दाखल करू त्या दिवसापासून त्याच्यावरती व्याज चालू झालं. लक्षात घ्या, आपण एखादं प्रकरण जर खरंच 6 महिन्यानं वर्षानं जर आता तर मुदत 6 महिन्याची आलेली आहे, म्हणजे ही 2019ची दुरुस्ती खूप चांगली दुरुस्ती झाली. परंतु त्यात वाईट गोष्ट काय झाली असेल तर 6 महिन्याची त्याच्यात मुदत घातलेली आहे की 6 महिन्यात क्लेम ते अर्थात ही काय टेनेबल नाही आहे. कारण बरंचसं सुप्रीम कोर्टने ह्यांनी पण सांगितलं की मनी रिकव्हरीसाठी क्लेम 3 वर्षात दाखल करायचं आणि हे कॉम्पेन्सेशन जे बेनिफिशियल लेजिस्लेशन आहे, सोशल लेजिस्लेशन आहे, त्याच्यासाठी तुम्ही 6 महिन्याची मुदत कशाप्रकारे लिमिटेशनची घातलेली आहे. पण ठीक आहे, आत्ता तर ते टेक्स्टमध्ये ते आहे, त्याला इफेक्ट पण 2022पासून दिलेला आहे. त्यामुळे जे आहे तिथं आहे. आपण एक प्रॉम्प्ट ॲडव्होकेट म्हणून जेवढं लवकरात लवकर 6 महिने लावायची गरजच नाही आहे. आपल्याला कागदपत्र मिळाली की लगी कोर्टापुढं जर केस आपली दाखल झाली तर त्या म्हणजे नुकसान भरपाई आपण पार्टीला कितीतरी वाढवून देऊ शकतो. विचार करा, आज 9% ज्यावेळेस एवढ्या रकमेवरती जर व्याज करायला गेलं, आज 1,30,00,000 रकमेचं व्याज 9% करायला गेलं तर ते व्याज किती होईल आपल्याला, ऑलमोस्ट 12 लाख रुपयापर्यंतचं व्याज जवळजवळ वर्षासाठीचं व्याज होत असतं. मग ही रक्कम जर आपण 6 महिने नाही म्हटलं तर 6 लाख रुपयाचं नुकसान आपल्या पार्टीचं नाही होणार. ह्याच्यासाठी आपण प्रॉम्प्ट असणं गरजेचं आहे आणि तेवढे आपण त्यांना एक्स्ट्रा मिळवून लवकरात लवकर दाखल करून मिळवून देणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणून आपण प्रॉम्प्ट असणं ही गरजेची गोष्ट आहे. तर अशा प्रकारे हे नुकसान भरपाईचं कॅल्क्युलेशन होत असतं. आता काय झालं, हे सगळं करत असताना 2019ला तर अमेंडमेंट आली. त्या अमेंडमेंटप्रमाणे काय केलं तर 163A तरतूद आता काढून टाकली. म्हणजे ज्याच्यावरती ते 7th शेड्यूल होता आणि त्याच्याप्रमाणे ते बघायचं, ते सगळं काढून टाकलं. 140चा अर्ज जो 50,000 रुपये किंवा दुखापत झाली तर 25,000 रुपये होता, ती पण तरतूद काढून टाकली. आणि ह्या दोन्ही तरतुदीची एकत्र तरतूद, अशा प्रकारची तरतूद 164मध्ये केलेली. आणि हे 166 प्रमाणे हे नुकसान भरपाईचं आपण बघत असतो. तर अशा प्रकारे हे नुकसान भरपाई कॅल्क्युलेट होत असते आणि आपल्या पार्टीला त्याची नुकसान भरपाई मिळत असते. म्हणून जेवढा बारकाव्यानं आपण अभ्यास करतो, जेवढा कायद्याचा व्यवस्थित आपण अभ्यास करतो, तेवढ्या प्रमाणात ही नुकसान भरपाई आपल्यासाठी मिळायला खूप म्हणजे गरजेचं पडत असतं. तर ह्या तरतुदी जनरली आपण बघायला गेलं तर नुकसान भरपाई संदर्भातल्या आहेत. आता जसं ह्याच्या संदर्भातलं एज एक बघितलं तर एजबद्दल आपल्या बऱ्यापैकी डिस्कस झालेलं आहे. मल्टिप्लायर कसा एजवरती लागत असतो. इन्कम एक बारकाव्यानं बघणं गरजेची गोष्ट असते. कारण काय होतं, आपल्याला एखाद्या वेळेस पर्सनल तो व्यक्ती गेल्यानंतर आपल्याला लक्षात येत नाही, तो इन्कम टॅक्स भरणारा पण असू शकतो, पण घरच्यांना माहीत असतंच अशातला भाग नाही की तो इन्कम टॅक्स भरत होता. मग आपण जर कोर्टाला त्याचं उत्पन्न नाही दाखवू शकलो तर मग काय होत असतं, तर कोर्ट नोशनल उत्पन्न धरत असतं. नोशनल इन्कम हा खूप कमी असू शकतो किंवा एखादा उद्योग एखादा नोकरीला होता हे निदर्शनास आलं, पण एक्झॅक्ट पगार जर नसला निदर्शनात नाही आला तर मग त्याची नुकसान भरपाई कशी करायची, उत्पन्न किती धरायचं. तर मिनिमम वेजेस त्या व्यवसायासाठी किती आहे बाबा, ते मिनिमम वेजेस कोर्टानं गृहीत धरणं हे अपेक्षित आहे.
लक्षात आलं. आता खरं तर मिनिमम वेजेस तुम्ही जर बघितलं तर 2020पासून वर्क्समॅन कॉम्पेन्सेशनसाठी पण 15,000 रुपये केलेलं आहे की त्याच्या आत उत्पन्न धरता कामा नये. पण बऱ्याचशा वेळेला ते इकडं पण नुकसान भरपाईच्या दृष्टीने MSCT पण क्लेम्समध्ये पण हे धरणं खूप गरजेची गोष्ट आहे. तर तशा प्रकारे आपण इव्हिडन्स कोर्टापुढं लीड करणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. काय होतं, जेवढा आपण इव्हिडन्स जर एक साक्षीदार द्यायचं म्हटलं कोर्टापुढं तर मला असं वाटतं की 5-6 महिने त्या साक्षीदार ओतणं मुश्किल होत राहतं. कसं होतं की आपण एक साक्षीदार आणायचं म्हटलं तर समोरचे वकील असणं गरजेचे आहे, साहेब त्यावेळेस कोर्टापुढं असणं गरजेची गोष्ट आहे, आपला तो साक्षीदार आहे त्याला त्याचा वेळ मिळणं गरजेची गोष्ट आहे, आणि आपण तिथं असणं ही गरजेची गोष्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टी जुळून येता येतात तिथं अचानक सुट्टी पडलेली नसली पाहिजे. म्हणून माझा तर अनुभव असा आहे की 5-6 महिन्याचा सरासरी वेळ हा एक साक्षीदार घ्यायचा म्हटलं तर आपल्याला जात असतो. म्हणून मिनिमम आपण कसं घेऊन ऑप्टिमम कशा प्रकारे त्याचं आपण इल्ड करू शकतो किंवा नुकसान भरपाई कशा पद्धतीनं मिळवून देऊ शकतो हे खूप महत्त्वाच्या काय गोष्टी आहेत. बऱ्याचशा वेळेला बघा खरं तर हा सेंट्रल लेजिस्लेशन आहे, पण काही रूल्स स्टेट लेवलला पण चांगल्या पद्धतीनं बनवलेले. जसं आपल्यापेक्षा कर्नाटक स्टेटमध्ये काय केलेलं आहे, त्यांनी एक त्यांच्या लिगल एडसाठी काही रूल्स बनवलेले आहेत. त्या रूल्सप्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा एवढी ठराविक जर त्यांचं उत्पन्नाचा कुठला स्तोत्र कोर्टापुढं आला नाही आहे तर त्यांचं मिनिमम एवढं उत्पन्न होतं धरावं. मग ते जवळजवळ 18,000 रुपये 17-18,000 रुपयापर्यंत मिनिमम त्यांचं उत्पन्न हे कोर्ट गृहीत धरत असतं कुठल्याही पुराव्या इतर शिवाय. आपल्यापेक्षा खूप लवकर केसेस डिस्पोज होत असतात, कारण इन्कमचा पुरावा द्यायचा नाही म्हणजे बऱ्यापैकी इव्हिडन्स पुढचा कर्टेल झालेला असतो आणि लक्षालगी निकाल मिळायसाठी सोपं झालेलं असतं. तर आपण वकील म्हणून कम्पॅरेटिव्ह अभ्यास पण आपला असणं गरजेची गोष्ट राहते. बारकाव्यानं अभ्यास पण असणं गरजेचं आहे की कसं आपण लवकरात लवकर हे प्रकरण डिस्पोज करू. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं की CPCच्या ऑर्डर 12 प्रमाणाच्या काही तरतुदी आहेत की ज्याचा वापर वकील म्हणून आपण खूप करणं गरजेचं आहे, पण लिस्ट वापर त्या तरतुदींचा होत असतो. काय तरतुदी त्या संदर्भातल्या की आपण विरोधी पार्टीला नोटीस देऊ शकतो चीफबरोबरच की आम्ही ही डॉक्युमेंट दाखल केलेली, ही डॉक्युमेंट जे त्या अशा अथॉरिटीकडून घेतलेली आहेत आणि ती डॉक्युमेंट त्या अथॉरिटीनं साईन सील केलेली आहेत आणि ही जुनियन सगळी डॉक्युमेंट्स आहेत. तर आपण त्यांना कॉल करू शकतो की यू आयदर ॲडमिट दिस डॉक्युमेंट विथिन 7 days or court will presume these documents as admitted if not denied by the respondents. 7 दिवसात जर नाही डिनाय केली तर ते ॲडमिट झाली अशी गृहीत धरलं जाईल. बरं 7 दिवसात जर डिनाय केली त्यांनी डॉक्युमेंट्स तर त्याचं जी कॉस्ट आहे इव्हिडन्स ॲड्यूस करून प्रूव्ह करायची ती कॉस्ट रिस्पॉन्डंटनं द्यावी. व्हॉट एव्हर मे बी द रिझल्ट ऑफ द केस, त्या केसचा रिझल्ट काहीही असू द्या पण त्याची कॉस्ट मात्र समोर. ह्या इतक्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत की ते आपलं पुढचं प्रोसिडिंग बरंचसं कर्टेल करत असतं. म्हणून ह्या काय गोष्टींचा फायदा घेऊन आपण कोर्टापुढं केस मांडली तर चांगल्या पद्धतीनं नुकसान भरपाई लवकरात लवकर आपल्या पार्टीला मिळणं ही खूप महत्त्वाचा विचार करा. आज ज्या घरातला एवढा करता माणूस गेलेला असतो त्यांची शिक्षणं, मुलांची शिक्षणं असतात, पत्नीला इतर काय नॉलेज नसतं, त्या कुटुंबानं कशा पद्धतीनं पुढं चरितार्थ करायचा आणि आपल्या पुढं जर केसेस वर्षानुवर्ष चालायचं म्हटलं तर आपण खरंच न्याय मिळवून दिला का असा एक प्रकार होतो. इतर वाटपाच्या जशा केसेस चालतात काय चालतं. खरं तर क्लेम ट्रायब्युनल स्पेसिफिकली एवढ्यासाठीच कॉन्स्टिट्यूट केलेलं आहे की लवकरात लवकर केसेस डिस्पोज व्हाव्यात त्या, पण त्याच क्लेम ट्रायब्युनलकडं मर्डरच्या पण केसेस चालत असतात. म्हणून काय होतं की काय वेळेला अनावधानानं तोच क्रायटेरिया इकडे लागण्याची शक्यता आहे. आपल्याकडं आपण प्रूव्ह करायचा क्लेम पण कसा करायचा, व्हॉट इज द बर्डन ऑफ प्रूफ, बाय प्रिपॉन्डरन्स ऑफ प्रॉबॅबिलिटीनं. आपण खरं त्याच्यापेक्षा कमीनं आपण कोर्टापुढे ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध कराव्या लागतात. पण काय होतं की ट्रायब्युनल म्हणून जे कोर्ट अपॉइंट केलं काही वेळेस त्यांच्याकडं 302च्या पण केसेस चालत असतात, 307च्या पण केसेस चालत असतात, रेपच्या पण केसेस चालत असतात, 376. मग काय होतं की तिथं असणारं बर्डन ऑफ प्रूफ हे वेगळं असतं आणि मग त्याची गल्लत होण्याची पण शक्यता असते. तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टींसह आपण कोर्टापुढं जाणं, प्लीड करणं आणि त्याच्याप्रमाणे इव्हिडन्स देऊन लवकरात लवकर निकाल मिळणं हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर ह्या काही सारभूत तरतुदी आहेत की ज्याची आपण जनरली आता चर्चा केली नुकसान भरपाई मिळवण्याच्या दृष्टीनं. आता तुम्हाला काय प्रश्न जर ह्याच्या संदर्भातले असतील काय ह्या संदर्भातलं तर तुम्ही विचारा, आपण त्याच्या संदर्भात काय चर्चा करूया. हां 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 अगदी महत्त्वाचं आहे. हा पण खूप महत्त्वाची चर्चा आहे आपल्या की आता ठीक आहे डेथ संदर्भात आपण चर्चा केली
पण डिसेबल एखादा व्यक्ती झाला तर त्याच्या संदर्भात नुकसान भरपाई कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायची. जसं हेच आपण आता उदाहरण जे बघितलं आपण, जे आपण 1,30,00,000पर्यंतचा क्लेम बघितला, त्यातच असं जस्ट अज्युम करा की एखादा व्यक्ती आहे आणि त्याचं काय झालेलं आहे की त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्याचा दुखापत झालेली आहे. आता ती दुखापत झालेली आहे, तो कशा स्वरूप तर दुखापत झालेली आहे आणि त्याला किती प्रकारचं अपंगत्व, डिसॅबिलिटी किती आली, ही खूप महत्त्वाची गोष्ट राहते. शारीरिक काय होतं हे जे एक्सपर्ट आहेत, ते जे मेडिकल एक्सपर्ट ते देत असतात की ह्याला डिसॅबिलिटी किती आली ती. आता अशा काही केसेस आहेत की ऑलमोस्ट 98% डिसॅबिलिटी पार्टीला येत असते. म्हणजे बेड रिडनच ते पेशंट असतात. अपघात, डोक्याला मार लागला, मेंदू पूर्ण संपला, आता शरीर काय काम करणार, बरोबर आहे ना. अशा प्रकार असतं. तर आता अशा जर केसेस आल्या, काय 40% डिसॅबिलिटी, 80% पायाचं ॲम्प्यूट केलं. मला सांगा, एक ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर माणूस आहे, त्याचं पायाचं ॲम्प्युटेशन केलं. हाऊ कॅन ही ड्राईव्ह? इजंट इट? ही कॅनॉट ड्राईव्ह, इजंट इट? देन इन सच circumstance, how the compensation is to be calculated? Then in such circumstance, it is to be looked into that how much his disability has affected on his earning capacity. त्याच्या उत्पन्नावरती ह्याचा किती इफेक्ट झालेला आहे हे खूप बघणं गरजेचं आहे. मग तो ड्रायव्हर असला आणि समजा 80% डिसॅबिलिटी जर झाली असली तर तो ड्रायव्हिंग करू शकतो का? पायच ॲम्प्यूट केलेला आहे, तो ड्रायव्हर करू शकत नाही आहे. मग अशा दृष्टीने त्याचा इन्कम हा पूर्णपणे बुडला. म्हणून 100% जसं आपण आता कॅल्क्युलेट केलं तशी 100% डिसॅबिलिटी त्याचे कॅल्क्युलेट करून त्यातनं पर्सनल एक्सपेन्सेस वजा करायचे नाहीत, कारण तो स्वतः हयात आहे आत्ता, बरोबर आहे. मग ह्याच्या व्यतिरिक्त त्यात अजून काय रकमा ॲड होतात, म्हणजे उलटी ही रक्कम त्या रकमेपेक्षा पण वाढू शकते. बऱ्याचशा वेळेला मी इंजुरी केसेसमध्ये बघतो की ह्या 4-4 कोटीचे क्लेम आहेत आपले, की जे इंजुरी झालेले आहेत. एखादा डेथ क्लेम एवढा मोठा होत नाही, पण इंजुरी क्लेम होतो एवढा. त्या व्यक्तीला अख्ख्या आयुष्यभर त्याचं पेन सफर करावं लागत असतं. त्याला कितीतरी दवाखान्यात मेडिकलचा खर्च कितीतरी मोठा होत असतो. एका पेशंटचं फक्त आर्टिफिशियल लिंब 30 लाखाचं बसवलेलं आहे, विचार करा. तर असा खर्च करावा लागतो. हा मेडिकल खर्च सगळ्याचा सगळा आपल्याला समोरच्याकडून इन्शुरन्सकडून आपल्याला मिळणारा असतो. ह्याच्या व्यतिरिक्त काय होतं की त्यांना बऱ्याचशा वेळेला ट्रॅव्हलिंग करावं लागत असतं, त्यांना औषध उपचारासाठी न्यावं लागत असतं, ह्याचा खर्च आपल्यासाठी त्याला द्यावा लागत असतो. हेल्दी डाएटसाठीचा काय खर्च असतो तो द्यावा लागत असतो. पेन अँड सफरिंग तो व्यक्ती सफर करत असतो कंटिन्युअसली फॉर हिज लाईफ, होल लाईफ. 5-5 लाखापर्यंत त्याच्यासाठी नुकसान भरपाई कोर्टाने दिली. मग अशा वेळेला होणारी नुकसान भरपाई ह्या त्या व्यक्तीची जर बघितलं तर ह्या काय गोष्टी ॲड होऊन ती 2 कोटीच्या दरम्यान, कमीत कमी 2 कोटीच्या दरम्यान तो क्लेम जात असतो. म्हणून हे डिसॅबिलिटी क्वा हिज अर्निंग कॅपॅसिटी, किती डिसॅबिलिटी आहे त्याच्याप्रमाणे त्याच्या अर्निंग कॅपॅसिटीत किती इफेक्ट झालेला आहे हे बघणं खूप गरजेची गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती असा आहे की ज्याचं जागेवरती बसून काम आहे आणि त्याला पायाची 40% डिसॅबिलिटी आलेली आहे. आता 40% पायाची डिसॅबिलिटी आली आणि तो जागेवरती बसून त्याचं काम आहे, तर त्याच्या अर्निंगमध्ये तेवढ्या प्रमाणात त्याचा इफेक्ट होतो आहे का? तर कोर्ट रिड्युसेस हिज कॉम्पेन्सेशन इन प्रपोर्शन टू हिज डिसॅबिलिटी ऑफ अर्निंग. म्हणजे ते आलेली डिसॅबिलिटी त्याच्या अर्निंगला किती इफेक्ट करते त्याच्याशी ते कन्सिडर केलं जातं. त्याचं प्रपोर्शनल प्रमाणच आपल्याला ती नुकसान भरपाई मिळत असते अशा प्रकारचं. म्हणून अशा प्रकारच्या इंजुरी केसेसमध्ये नुकसान भरपाई बरीचशी जास्त पण होत असते. बरोबर आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अजून काय म्हणता येईल? तर हे प्रणय शेट्टीचं एक जजमेंट खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही सगळ्यांनी बघणं गरजेचं आहे. 2017मध्ये आलेलं आहे आणि त्यानं बरेचसे प्रो अँड कॉन्स, जे 2017च्या अगोदर काय झालं होतं की बरंचसं असायचं, म्हणजे लव अँड अफेक्शनसाठी प्रत्येक अर्जदाराला 1-1 लाख रुपये दिले जायचे. लक्षात आलं? आता हे 1-1 लाख रुपये प्रत्येक अर्जदाराला लव अफेक्शनसाठी दिले जायचे. आता काय झालं, हे कोर्ट आले आणि ज्या 7th शेड्यूलप्रमाणे ही नुकसान भरपाई कॅल्क्युलेट, किंवा वय आणि किती काळ पुढचा कमवायचा होता हा 7th शेड्यूल होता, पण तो 7th शेड्यूल पण सायंटिफिकली डिफेक्टिव्ह होता, म्हणून त्याच्यात पण काही सुधारणा केल्या. म्हणून प्रणय शेट्टीचं जजमेंट हे लँडमार्क जजमेंट आहे असं म्हटलं जातं. ते 2017ला आल्यानंतर लार्जर बेंचचं ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे आणि स्वाभाविकपणे ते सगळ्यांच्यावरती बाइंडिंग आहे. मग त्याच्यात काय केलं, मी हे जे तुम्हाला सांगितलं ते त्याच्याप्रमाणे. फक्त आता झालं काय की त्या केसमध्ये असं सांगितलं होतं की ह्या सगळ्या अर्जदारांना एकत्र मिळून 40,000 रुपये कन्सोर्टियम द्या. म्हणजे 5 अर्जदार आहेत, त्या सगळ्यांच्यात 1-1 लाख नाही द्यायचे. आता ह्या सगळ्यांच्यात एकत्र 40,000 रुपये द्या. आता तिथे इतकं रिस्ट्रिक्ट कॉम्पेन्सेशन झालं होतं, पण सुदैवानं काय झालं,
पुढं काय केसेस आल्या, मॅग्मा जनरल इन्शुरन्सचा एक केस लॉ आला. त्याच्यात त्यांनी सांगितलं की बाबा वडील असला तर मुलाच्या जाण्यानं त्याला कन्सोर्टियम जे ते फिनाईल कन्सोर्टियम वेगळ्या प्रकारचं असतं आहे. लहान मुलं असतील वडील झाल्यानं पॅरेंटल कन्सोर्टियम असतं, त्याचं पत्नी आहे मॅरिटल कन्सोर्टियम असतं. हे प्रत्येकाला त्यांनी सेग्रिगेट केलं आणि आता सांगितलं की प्रत्येकाला हे 40,000 रुपये द्या. मग प्रणय शेट्टीच्या केसमध्ये काय सांगितलं होतं, ह्या कन्व्हेन्शनल सम्स ज्या आहेत म्हणजे कुठल्या कुठल्या ह्या कन्सोर्टियमच्या रकमा, अंत्यविधीचे फ्युनरल एक्सपेन्सेस आणि लॉस ऑफ इस्टेट, हे 15,000 रुपये लॉस ऑफ इस्टेट आणि 15,000 रुपये फ्युनरल एक्सपेन्सेस आणि 40,000 रुपये कन्सोर्टियम, अशा प्रकारे प्रणय शेट्टीच्या केसमध्ये सांगितलं होतं. परंतु नंतर केस लॉनं असं सांगितलं की हे प्रत्येकाला स्वतंत्रपणे द्या. मग आणि 2017मध्येच प्रणय शेट्टीच्याच केसमध्ये सांगितलं होतं की ह्या कन्व्हेन्शनल सम्स दर 3 वर्षांना ह्याच्यात 10% वाढवा. मग 2020मध्ये ह्याच्यात 10% वाढ झाली, 40च्या ऐवजी 44 झालं आणि आता 23पासून 23च्या 10व्या महिन्यापासून ह्याच्यात परत 10% वाढ, म्हणजे आता 48,000 रुपये प्रत्येकी, ह्या 5 जणांना प्रत्येकी 48,000 रुपये कन्सोर्टियमसाठी मिळाले पाहिजे आणि 15,000चा आता 18,000 रुपये लॉस ऑफ इस्टेटसाठी आणि फ्युनरल एक्सपेन्सेससाठी द्यायला पाहिजे. मग हा लेटेस्ट लॉ आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, कारण ही रक्कम जर तुम्ही बघितलं कितीतरी मोठी रक्कम आहे. आणि दुर्दैवानं काय होतं, आपण जर कोर्टापुढं मांडलं नाही आहे तर कोर्ट प्रणय शेट्टीची केसच्या पुढं जातच नाही आहेत. हीच एवढी एकमेव लँडमार्क जयमेळा, आता ह्याच्या पलीकडे जायची काय गरज नाही असं समजून पण काय वेळेस काय होतं असतं की मग ते 40,000 रुपये आपल्याला रक्कम मिळते. लक्षात आलं. मग प्रत्येकी 48,000 होणारी 5 जणांची रक्कम विचार करा, म्हणजे जवळजवळ 2.5 लाखातनं एकदा 2,40,000च्या दरम्यानची रक्कम विचार करा आणि इथं 40,000ची म्हणजे 2 लाख रुपये आपल्याला कमी मिळण्याची शक्यता असते. म्हणून हे लेटेस्ट अपडेट्स काय होते ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती बऱ्याचशा प्रमाणात नुकसान भरपाई आणि झालं नाही तरी काय होतं, ॲटलिस्ट आपण अपील कशावरती आपल्याला करता येईल हे पण आपल्याला माहीत असणं गरजेची गोष्ट आहे. अजून काय हां बरोबर. हे पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. काय होतं की ज्या व्यक्तीचा अपघात झालेला आहे त्यानं स्वतःचे काय पर्सनल इन्शुरन्स काढलेले आहेत, पर्सनल इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स असे त्यांनी काढलेले आहेत किंवा त्यांना इतर काय क्लेम्स आहेत त्यांचे, त्या क्लेम्सचा आणि ह्या क्लेमचा काहीही संबंध नाही आहे. ते त्यांचं त्यांना मिळणं गरजेची गोष्ट आहे आणि हा जो कॉम्पेन्सेशनचा क्लेम तो स्वतंत्र होत असतो, तो त्यांना मिळणं ही गरजेची गोष्ट आहे. दुर्दैवानं काय होतं, इन्शुरन्स कंपन्यांना काही करून रक्कम कमीच करायचं टाळण्याचीच गोष्ट असते. आपल्या एकाच कलिगचीच केस आहे, जे सिनियर वकील होते आणि कोरेगावकडे येतानाच दुर्दैवानं त्यांचा अपघात झाला होता आणि त्या केसमध्ये त्यांचा पर्सनल क्लेम होता. तो पर्सनल क्लेम त्यांना कंझ्युमर कोर्टात दाखल करावा लागला आणि तिथनं त्यांना मिळाला. इन्शुरन्स कंपनीनं हा डिपेंड आणि दुर्दैवानं विचार करा काय असू शकतं कंपन्यांचं, इन्शुरन्स कंपन्यांचं. तीच इन्शुरन्स कंपनी होती जी त्यांना इन्शुरन्स दुसरा दिलेला होता तो, आणि हा इन्शुरन्स असणारी तीच होती. आणि त्यांचं टोक बघा की काय, आता ती शब्द आपण इथं बोलू नयेत, काय विचारसरणी असेल. त्यांनी तो डिफेन्स घेतला की त्यांना तिथं 50,000 रुपये आम्ही दिलेले आहेत म्हणून. लक्षात आलं का. तर हे असं चालत नाही. ते पर्सनल क्लेम्स जे ते त्यांचं त्यांना स्वतंत्र मिळतात आणि हा जो क्लेम आहे तो स्वतंत्र क्लेम आहे. ह्याची त्याची गल्लत करणं. हां, आता काय होईल तुम्हाला, आता पहिलं असं होतं की 140 प्रमाणे NFL ची रक्कम, नो फॉल्ट लायबिलिटीची सेक्शन 140 आता इज नो मोर इन एक्झिस्टन्स. पण त्याच्याप्रमाणे जर 50,000 मिळाली तर ह्या क्लेममधनं ती वजा व्हायची, बरोबर. आणि 163 क्लेम स्वतंत्रच होता आणि हा क्लेम पण स्वतंत्रच होता. म्हणून ह्याच्या अंडर जर कुठली काय रक्कम मिळाली असली तर ती त्याच्यातनं वजावी व्हावी अशीच गोष्ट आहे. बाकी इतर काय गल्लत करणं बरोबर नाही आहे. अजून काय सर म्हणत क्लेम दाखल करण्यासाठी लिमिटेशन आहे का? हां, आता ती आता काय झालं, बरोबर आहे सरांचा प्रश्न की 3 वर्षात, जसं आपण मगाशी म्हटलं की 6 महिन्याचा अजून तर स्टॅच्यूटमधनं काढलेलं नाही आहे, पण तो पेंडिंग आहे पुढं की ते हार्ड अँड स्ट्रिक्ट आहे अशातला भाग नाही आहे. कारण ज्यावेळेस मनी रिकव्हरीचे सूट्स जे ते आपण 3 वर्षात करू शकतो. मग क्लेम व्हाय क्लेम फॉर लिमिटेशन फॉर जस्ट 6 months, बिकॉज इन 6 months वी इवन हार्डली गेट पोलीस पेपर्स, इजंट इट. मग अशा वेळेला त्यांचं नुकसान होण्याची शक्यता असते. मग आपण काय करायला पाहिजे तर जर उशीर झाला तर मग डिलेसाठीचं ॲप्लिकेशन करून पण तो कंट्रोल करून आपल्याला करता येतं.
काय अडचणीचं नाही. आणि ती तरतूद पुढं राहायला अशातला भाग नाही. मला वाटतं एखाद्या अमेंडमेंटमध्ये ती तरतूद पण निघून जाण्याची शक्यता आहे. हां, खूप महत्त्वाची गोष्ट आहे की ज्युरिडिक्शन कुठे येतं ह्याचं, म्हणजे हा कुठल्या ट्रायब्युनल पुढं आपण दाखल करायला पाहिजे. तर ह्याच्या एक 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या ज्युरिडिक्शन डिसाईड करत असताना. पहिलं, त्या ॲक्सिडेंट ज्या कोर्टा ट्रायब्युनलच्या ज्युरिडिक्शनमध्ये झाला त्या ट्रायब्युनलला ज्युरिडिक्शन येतं की तिथं ही केस चालू शकते. म्हणजे समजा दोन्ही पार्टी महाराष्ट्रातल्या आहेत आणि ॲक्सिडेंट झाला बेळगावमध्ये, तर बेळगावच्या कोर्टाला ज्युरिडिक्शन आहे की तिथं ती केस आपण दाखल करू शकतो. दुसरी गोष्ट, सामनेवाला जिथं राहतो किंवा कॅरीज हिज बिझनेस, म्हणजे इन्शुरन्स कंपन्याचं बिझनेस त्यांचा कॅरी करत असतील किंवा सामनेवाला मालक कुठं राहतो, तर मालक राहतो बेळगावमध्ये, तर तिथं पण आपण ही नुकसान भरपाईचा क्लेम करू शकतो. इन्शुरन्स कंपन्यांचं ऑफिस जर तिथं असेल तर तिथं पण आपण करू शकतो. आणि तिसरा महत्त्वाचा की जिथं अर्जदार राहतो तिथं पण क्लेम येतो. म्हणजे ज्या ज्युरिडिक्शनमध्ये अर्जदार राहतो त्याला पण येत असतं. म्हणून एक चांगल्या हुशार वकील म्हणून आपण हे बघणं गरजेचं आहे की कुठं आपल्याला चांगल्या प्रकारे नुकसान भरपाई मिळण्यासाठी कुठे लाभ होतो. म्हणजे आता जर समजा आपल्याला कर्नाटक स्टेटमधनं जर काही गोष्टीचा लाभ झाला तर तिथं काय क्लेम हे स्वाभाविकपणे दाखल होत असतात. तर हे ज्युरिडिक्शन एक बघणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अजून काय? गैरसमज आहे की नवीन कायद्यानं क्लेम रिस्ट्रिक्ट केला आहे, गैरसमज बराच नाही, असा कुठलाही क्लेम रिस्ट्रिक्ट केलेला नाही आहे नवीन कायद्यानं. मी जे सांगितलं अशाच प्रकारे कायदा आहे तशाच प्रकारे नुकसान भरपाई. ह्या अफवा आहेत. काय अफवा त्यावेळेस उठत होत्या किंवा चालू होतं की बुवा फक्त 5 लाख असे मिळतात आणि बघ मालकाकडून घ्यायचं. तर मग सगळं ऑब्जेक्टच जे लॉचं आहे आपलं, ज्याच्यासाठी हा कायदा अस्तित्वात आहे कॉम्पेन्सेशनचा, ते सोशल लेजिस्लेशन पण म्हणता येणार नाही आणि बेनिफिशियल लेजिस्लेशन पण म्हणता येणार नाही. हा मूळ गाभा आहे, त्याचा आत्मा आहे ह्या सगळ्या ह्याचा क्लेम्सचा जो आहे तो ह्या लॉचा आहे तो. त्याच्यामुळे तो आत्माच जर मारला गेला तर राहणारच नाही आहे काय. त्यामुळे त्या फक्त अफवा आहेत असं काही गोष्ट नाही आहे. हा फुल्ली क्लेम जी मी सांगितलं त्याच्या पद्धतीनं हा होत असतो. इन्शुरन्स देतानाच कंपनी आता रकमेचा हां, आता काय तसा इन्शुरन्स असेल हां, त्याच्यापेक्षा जास्त रकमेचा क्लेम आपण आता काय आहे तुम्हाला सांगतो. खरं तर आता इन्शुरन्स कंपनीनं कसा दिला आहे त्याच्यापेक्षा थर्ड पार्टी इन्शुरन्ससाठी कायद्याप्रमाणे कसल्याही प्रकारचं लिमिटेशन नाही. ज्यावेळेस आपण थर्ड पार्टी असतो त्यावेळेस लिमिटेशन कसलंच नाही आहे. तुम्हाला फुल्ली क्लेम हा द्यायलाच पाहिजे. आता काय झालं, हा कॉन्ट्रॅक्च्युअल जो क्लेम सांगितला मी तुम्हाला PA कवर, पर्सनल ॲक्सिडेंट क्लेम, हा 15 लाखापर्यंत कवर असतो. तो अगोदर फक्त 1 लाखापर्यंत होता, आता तो 15 लाखापर्यंत केलेला आहे. म्हणजे ती एक चांगली गोष्ट झालेली. आणि थोडासा ग्रे एरिया त्याच्यात पण आहे. फॉर एक्झाम्पल स्वतःच्याच गाडीतले काही इनमेट्स असतील, गाडी इतर त्रयस्थ गाडी कुठली नाही आहे पण वाहनातलेच आपल्या इनमेट्स असतील, तर थोडीशी काय कोर्टांचे निकाल जे आहेत ते थोडे एकामेकाच्या विरोधी आहेत की बाबा ते थर्ड पार्टी येतात का नाही, किंवा इनमेट्सचा स्वतंत्र क्लेम कॉम्पेन्सेशनसाठी स्वतंत्र पॉलिसी घ्यायला पाहिजे त्याची, नाही तर मग लिमिटेड आम्ही 1 लाखापर्यंतच देऊ. अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत. असं आहे. म्हणजे ह्या गोष्टीत थोडंफार सत्य आहे म्हटलं तर काय वावगं नाही. अजून काय म्हणताय? आम्ही पूर्वी मला असं वाटतं की क्लेम दाखल करताना मी ठराविक रकमेकरता तो क्लेम रिस्ट्रिक्ट करत होतो. हां हां, नंतर परत मला वाढवायचं असलं तर मी तो क्लेम वाढवून हो 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 हो, आहे अगदी बरोबर. की इतकं महत्त्वाचं तुम्ही सगळीच मंडळी प्रश्न निर्माण करताय ना की म्हणजे खूप महत्त्वाचं हे डायमेन्शन्स मी जे तुम्हाला सांगितलं की हे एवढं सहज सोपं अगदी केलं नुकसान भरपाई मिळाली असं नाही आहे. ह्याला खूप डायमेन्शन्स आहेत आणि जेवढा आपण अभ्यास करू तेवढं खूप इंटरेस्टिंग होत असतं. खूप लक्षात येतं की किती इंटरेस्टिंग आहे ह्या गोष्टी. मग असे काय क्लेम्स असतात की जे अदरवाईज इतर कोण मिळू शकत नाही, त्याच्यात पण आपण कॉम्पेन्सेशन मिळवून देऊ शकतो. तर ती आपल्याला कळणं खूप गरजेची गोष्ट आहे. जसं आता सरांनी सांगितलं की लिमिटेशन, क्लेम लिमिटेशन करण्याचं. क्लेम काय होतं की आपल्याला कोर्ट फीस, कोर्टापुढं ज्यावेळेस आपण क्लेम दाखल करतो तर कोर्ट फीस देणं गरजेचे. 15 लाखाच्या वरती क्लेमला आपल्या इथं 15,000 रुपये कोर्ट फीस देणं गरजेची गोष्ट आहे. मग त्यात बऱ्याचशा वेळेला पार्टीची परिस्थिती कशी असते, काय कसं असतं, ह्या सगळ्याचा विचार करून आपण काय करतो, किंवा एखादा क्लेम असतो तो होतो किती, समजा एक 9 लाखाचा क्लेम होणार आहे, 8 लाखाचा क्लेम होणार आहे. पण तुम्ही मागताना तर मागत असता की 15 लाख, 20 लाख, 30 लाख रुपये मागत असता. मग ज्यावेळेस 15-30 लाखाच्या वरती क्लेम जातो तर तुम्हाला किती त्यालाही द्यायला पाहिजे, स्टॅम्प 15,000चं तर द्यायला पाहिजे. मग आता अशा वेळेस नुकसान होऊ नये आपल्या पार्टीचं म्हणून काय केलं जातं, सगळ्यात बेस्ट वे की a brilliant advocate should restrict the claim to 1 lakh rupees and just plead more
that I am ready and willing to pay on the compensation that court may award after taking into consideration all these legal provisions, isn't it? Taking into consideration the evidence which is brought before the court. And if court comes to the conclusion that I am desirable to get more compensation than restricted claim, then I am ready to pay further court fees on that granted amount, compensation amount. Then in such circumstance, if allowed compensation more than 15 lakh rupees, no question, we have to pay 15,000 rupees court fees. But if court grants compensation of just 9,000 rupees, then we will have to pay 9 lakh rupees compensation, we will have to pay 9,000 court fees. Then in such circumstance, our party gets benefited by it, isn't it? So we should have first hand knowledge of all these things. आपल्याला हे माहीत असलं पाहिजे. बारकाव्यानं गोष्टीचा खूप मोठा फायदा आपल्या क्लायंटला होतो, म्हणून आपला अभ्यास जेवढा बारकाव्यानं आपण करू तेवढी चांगली गोष्ट आहे. अजून काय सांगताय है ना? तर खूप मस्त वाटलं तुमच्याबरोबर हे चर्चा करताना. एवढ्या महत्त्वाच्या तरतुदी असतात, एवढा समाजासाठी उपयोगी कायदा असतो आणि आपल्या सगळ्यांचंच थोडाफार प्रमाणात काय ह्या गोष्टीशी जवळनं संबंध येत असतो. आणि मग काय होतं की आपल्याला काय माहीत नाही आहे बाबा म्हणून मग ते आपण टाळत असतो. तर थोडाफार तुम्ही ह्याची माहिती घेतली आणि आमच्यासारखी व्यक्ती आहेत तुम्हाला मदत करण्यासाठी काय लागेल त्या गोष्टीसाठी, तर त्याच्यातनं हे क्लेम चांगल्या पद्धतीने आपण आपल्या पार्टीसाठी देऊ शकतो. आणि त्यांचं ॲटलिस्ट जाणाऱ्या व्यक्तीशी काय आपण काय त्याच्यात करू शकत नाही, परंतु त्या कुटुंबाचं रिएस्टॅब्लिश होण्यासाठी मात्र खूप चांगल्या पद्धतीने आपण मदत करू शकतो आपल्या अभ्यासावरती. तर तुम्ही मला खरं तर ह्या विषयावरती बोलवण्यासाठी बोलवलं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. मोठ्या संख्येनं तुम्ही वकील मंडळी हजर झाला त्याच्याबद्दल पण मी तुमच्या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो आणि माझं हे 2 शब्द थांबवतो. थँक्यू. धन्यवाद सर. कोरेगाव तालुका वकील संघाचे आपले जे काही लेक्चर सिरीज चालू आहेत आणि त्या अनुषंगानं आपल्या सर्व सदस्यांना वेगवेगळ्या विषयांचं एक चांगलं मार्गदर्शन देण्याचं जे काम चालू आहे, आजच्या सत्रामध्ये एका फोनवर भोसले सरांनी आपल्याला मार्गदर्शन द्यायला त्यांची तयारी दर्शवली. त्याबद्दल मी त्यांचं सर्वांच्याच वतीनं आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण सर्वजण एवढ्या चांगल्या संख्येने उपस्थित राहिला आणि ज्ञानार्जन घेतलं तर आपल्या सर्वांचं देखील मी मनापासून आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.